आज आपण अंडा बिर्याणी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। आपण बारीक कोथिंबीर घेतली आहे व्यवस्थित चिरून, त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची घेतली आहे, उभा चिरलेला कांदा घेतला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो, त्यानंतर धनिया पावडर, लाल मिरची पावडर, जिरा पावडर, गोडा मसाला, हळद, खोबऱ्याचा एक आपण असा 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे, सुक्क खोबरं, दालचिनीचे 2 तुकडे घेतले आहेत, 4 ते 5 काळी मिरी, लवंगा आणि 4 विलायची असं घेतलेलं आहे आपण। अशी आपण आता ही अंडी व्यवस्थित उकडून घेतलेली आहेत। तर आपण लवंग, दालचिनी, विलायची, कढीपत्ता टाकून अर्धा कच्चा असा आपण भात म्हणजे 90% आपण भात हा शिजून घेतलेला आहे। आपण हा बासमती राईस घेतलेला आहे। आपण यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहोत। आता आपण ह्यात उभा जो चिरलेला कांदा आहे तो आपण टाकलेला आहे, तो आपण पूर्ण ब्राऊन करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपला कांदा किती व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आता आपण याच पातेल्यामध्ये आता दुसरा आपला कांदा परतून घेणार आहोत। आता आपल्याला हा जास्त ब्राऊन नाही करायचा आहे, हा नॉर्मली फक्त शिजू द्यायचा आहे आपल्याला। आपण त्यात आता मसाले ॲड करणार आहोत। आता आपण यामध्ये गरम मसाले टाकणार आहोत, खडा मसाला, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकणार आहोत, यामध्येच आपण ज्या 2 ते 3 मिरच्या घेतल्या होत्या उभ्या चिरून त्या ॲड करणार आहोत। जे आपण कांदा, टोमॅटो ह्याचं वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते आपण टाकून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये, आणि त्याचमध्ये आता मसाले लगेच ॲड करणार आहोत आपण सगळे। 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा गोडा मसाला, हळद आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी 2 चमचे टाकणार आहे आणि 2 चमचे आपण आलं लसूण पेस्ट वापरणार आहोत। आता हे पूर्ण आपण तेल सुटसपर्यंत मसाले सगळे परतून घेणार आहोत। आता आपण भातात पण मीठ टाकलं होतं शिजवताना, त्यामुळे ह्याच्यामध्ये अंदाज घेऊनच मीठ टाकायचे, जास्त मीठ नाही करायचे। आणि जे आपण मसाला वाटला होता त्यामध्ये थोडंसं 1 कप पाणी टाकून आपण त्या ह्याच्यामध्ये ॲड करायचे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। एवढंच पाणी आपण फक्त ह्यात ॲड करणार आहोत, जास्त नाही। आता ह्याला आपण एक उकळी काढणार। मसाल्याला किती व्यवस्थित आपलं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये अंडी फक्त आपली फ्राय करून घ्यायची। अंडी आपली व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झालेली आहेत। आता आपण ती काढून घेऊया। आता आपण ह्यामध्ये आपण जो भात अर्धा भात शिजवला होता 90% तो आपण काढून घेऊया। आता आपण एक थर दिल्यावर आपण ह्यामध्ये काय करायचं, ही अंडी सोडून घेऊया परत एक एक। ह्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकू, त्यानंतर थोडा जो आपला भाजलेला आपण कांदा घेतला होता पूर्ण ब्राऊन करून तो ॲड करू आपण आता ह्याच्यामध्ये। परत ह्यामध्ये आपण आता भात टाकू। आता आपण ही अंडी परत ह्यामध्ये ठेवून घेऊया। आणि जो आपण कांदा ब्राऊन केला होता तो टाकू। आता आपण ह्याला 5 मिनिटं मंद आचेवर ठेवून देऊया। हे पहा आपली अंडा बिर्याणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ती सर्व करून घेऊया। प्रकारे आपली गरमागरम अंडा बिर्याणी खाण्यासाठी आता तयार आहे।